अर पॅन्ट भिजली. आता किती ऊन असो, ऊन वारा पाऊस, याला मराठी कधीच घाबरत नाही. करवंद 2 काकांनी दाखवले. धन्यवाद तुमचं. आणि हे काका हिअर आपलं. अरे नको मारू, राहू दे नको मारू. फायनल डबा भरलाय. चालू मी पण रेडी आणि टिफिन पण. वसूल पुढं थांबलाय. चलो इकडं कुठं? अरे मग इथं का बसलाय? बाई आपण हिपस्त चाललोय म्हणजे बघ. अरे इथे लागलेले पायाला. हे बघ हे कोणतं ट्रॅकर राहावे, आज पण ट्रॅकर असतात. फिरणं महत्वाचं आहे. ट्रॅकर घ्यायचं. आजी काय नाश्त्याला? मिसळ आहे ना. हॉटेल आनंदचं थांबलोय आपण आता. मिसळ खायची आहे. चांगली एकच हो, मोठी माणसं बाबा. बाबा बिस्किट घ्या. अहो घ्या बिस्किट एक. काय होते एका बिस्किटने? हलकं आहे बच्चा आहे ते. तुझं नियोजन काय आता? करवंद. आणि मग मिसळ खायला खाल्ली. मिसळ जीव आहे. तर आमचं नियोजन असं होतं की सकाळ जाऊन करवंद खायची. असं होतं नाही. पण वाघाला लागली भूक. वाघाला नाही होत कंट्रोल. वाघ आहे शाकाहारी. खाल्ली मिसळ. मी तसं डाएट कॉन्शियस आहे, तरी मी खाजा खाल्लाय. खाज येत नसताना ख्वाजा मेरे ख्वाजा खाल्लाय. तर डिंबे डॅमला थांबलोय. तिथं मंदिर पाण्याच्या वरती. चलो मंदिर आलंय वाटतं. हा काय वातावरण आहे ना. मग गाडी आता स्लिप झालेली माझी सर. होय. अरे बघ ना कशी बांधलेली ती, दगड वगैरे रचलेली. ते असं विटा वगैरे. अरे बरंच गेलेले पुनर्वसनामध्ये गेलेलं असणारी. ओ भाई जपून. चलो आम्ही जातोय आता पाण्यात. इथं खाली खड्डा असेल जास्त. लय खोले काय आतले. अर पॅन्ट भिजली. देवा इकला चाललेलो आहे आम्ही. सूर्याची किरण चला जाऊया आपण रिटर्न परत. झालेत आता आमचे पैसे वसूल फिरण्याचे. बस एक खतरनाक पॉईंट भेटला, तो पण धरणाच्या मध्ये. त्याच्यामुळं आता काही वाटत नाही. आता किती ऊन असो, ऊन वारा पाऊस, याला मराठी कधीच घाबरत नाही. आणि आम्ही तर आता सह्याद्रीत आहे, तर घाबरतच नसतोय. करवंदासाठी 122 किलोमीटर येणारे 2 वाघ. अखेर करवंदे मला ते सुद्धा करवंदे भेटणार आपल्याला. गाडी लावली इथे. चलो करवंद शोधणे को. करवंद भेटली बाबा फायनल जाळी. हे असल्या लई भारीत रे. एकदम प्युअर ओरिजिनल. मला बॅगच घेऊन आलो थांब. भरायला अंकाशात तरी डाग पडेल त्याला. पडू द्यायचा काय. या काकांनी आपल्याला दाखवली. ह्या दोन काकांनी दाखवले. धन्यवाद तुमचं. आणि हे काका खात आहेत. खूप भारी आहे. भारी. फायनली पोहोचलोय आम्ही औपे गावात. हिअर आपलं. अरे कहना क्या चाहते हो? करवंद खायची. जिच्यासाठी केला होता 8 तास, तिचाच घेतला मी घास. चले हा जेवायचं म्हटलं. कुठे जेवायला? तिकडे बसलो कुठेतरी जाऊ ना. मग चकली जेवण आहे काय? चकलाक काय? चल जेवायचं आता डायरेक्ट. घरनं डबा दिलाय. नाही तर डब्यात घालून आणतील मला. चल लवकर. 2 भटके आता चालले झाडाच्या शोधात, जिथं बसून आम्ही खाऊ शकतो मस्त पैकी. तिकडं दरी आहे डायरेक्ट स्वर्गाच्या घरी. मग तर आता थांबूया इथे एका पॉईंटला. थांबा रे, तुला आयुष्य चांगलं आहे.
तिकडं गोरखगड आहे. ते दोन जे सुळके दिसतात एक गोरखगड आहे आणि मच्छिंद्रगड आहे तो. हा मच्छिंद्रगड आहे आणि तो गोरखगड आहे. पांडू पांडू आहे काय इंजिनियर झालोय मी. सोपं नाही बाबा खेळ सोपं नाही इंजिनियरचा. त्याला ऑटोमोबाईल मेकॅनिकल जॉब इलेक्ट्रिक मध्ये JSPM इज ब्रँड इज ब्रँड. काय पाहिजे रे आतलं नक्की सांग बरं तू काय पाहिजे तुला आयुष्यात. बायको एखादा गुंठा जमीन घ्यायची इथं असं म्हणतोय. पण त्याला वाटतं इथल्या लोकांचं आयुष्य सोपं आहे. त्यांना वाटत असन ह्या लोकांचं आयुष्य चांगलं आहे. कधी येतात मुंबईला तिथं फिरतात त्या लोकांना काम पाहिजे ना आपल्याला काम आहे तर आपल्याला त्यांच्यासारखं आयुष्य पाहिजे. कसं असतं कंपॅरिझन आहे ना माणसं कम्पेअर करतात रे. ह्याला बायका आहे ह्याला बायका नाही ह्याला पोर आहे ह्याला पोरं नाही त्यांच्याकडे हे त्यांच्याकडे ते. अरे बाई काय कम्पेअर करताय आम्ही खुश आहे ना. अरे पण तूच कम्पेअर करतोय. तू लग्न नाही झालं मला एखादं लग्न स्थळ येऊ दे बाबा पोरगी अशीच पाहिजे पोरगी तशीच पाहिजे. उडी मार बरं खाली. का बरं इकडं का मारतोय. अरे वाघ आहे तू बेडू कुड्या मारतोय वाघ. नको मारू राहू दे नको मारू. तिकडे गेला असता. जागा शोधली आहे आता वनभोजनासाठी. बसूया जेवायला. घरनं काय काय दिलंय चटणी आळूच्या वड्या हे घेतलं विकत हे त्याने आणलंय आणि हे वातावरण. चले बाल्लाला देव चला बाल्ला होईन तुझं इकडे जेवायला. तिकडं झोपतो. अरे इकडं होती ती तिकडे गेलाय तू लोळत गेलाय. तर आता इथून निघतो आम्ही प्रस्थान करतो आम्ही दुसऱ्या ठिकाणी. आता भेळ बांधली आपण आता याच्यात करवंद घेऊया डब्यात. एवढे झालेत आता अजून डबा भरायचा आहे. मग डबा भरला पाहिजे बाई. गोड नदीचा उगम बघायला आलो आम्हाला परत करवंदाची जाळी दिसली. आंबा फायनल डबा भरलाय. झाला डबा भरला बाई. वसूल झालं आज. आता लय उन्हात फिरलोय आपण. बघा कोणाला करवंद खायची असेल तर येऊ शकता आऊपेला संपर्क करा. मला नका करू डायरेक्ट या. हा घरी नका येऊ डायरेक्ट आऊपेला नाहीत घरी.